श्री सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान औसा या पीठामध्ये आपले आद्य सद्गुरू आद्य पुरुष वीरनाथ महाराज व मल्लनाथ महाराज यांचा परंपरेने चालत आलेला ज्येष्ठ मासी उत्सव हा सध्या सुरू आहे आणि उद्याला गोपाल कार्याच्या माध्यमातून उत्सवाची सांगता होणार आहे। दरवर्षाप्रमाणे यंदाही पुण्यावरून जी कुमारिका आलेली आहे तिचं नाव आहे मधुरा। विष्णुराव हुबळीकर आणि हिने अत्यंत कष्ट घेऊन मेहनत घेऊन मुंबईसारख्या ठिकाणी आज बरंचसं तिने वास्तव्य करून एक चांगली कला तिने अवगत केलेली आहे। अशा या शुभमुहूर्तावरती मी एवढंच सांगू इच्छितो, आज बरेचसे इथे तरुण मुलं मुली बसलेली आहेत आणि बरेच पालकसुद्धा इथे आहेत। आम्हाला त्यांना एकच असं सूचित करायचं आहे की मुलांना एक चांगलं वळण द्या, चांगले संस्कार द्या आणि मुलांमध्ये ज्या कला सुप्त आहेत त्याला जागृत करण्याचं कार्य हे कोणाचं असतं तर निश्चितच त्या पालकांचं असतं आणि त्याच्यासाठी आपल्याला चांगला गुरु भेटावा लागतो, चांगलं मार्गदर्शन आपल्याला मिळावं लागतं, चांगली वेळ आपल्या आयुष्यातली ही यावी लागते। हे या सर्व गोष्टी घडण्यासाठी एक आशीर्वाद लागतो आणि तो आशीर्वाद मात्र सद्गुरूंचाच लागतो आणि आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर तो जीव आपल्या जीवनामध्ये कुठेही अडखळत नाही। भले अध्यात्म क्षेत्र असेल किंवा आपल्या व्यवहारिक क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी गुरूंची नितांत आवश्यकता असते आणि मधुराने खूप कष्ट घेऊन दरवर्षी आज तिचा एक मानस असा आहे आणि त्यातल्या त्यात तिची आई आहे मनीषाताई, त्यांची एक इच्छा दरवर्षी इथे यावं आणि वीरनाथ मल्लनाथ महाराज या परंपरेच्या ठिकाणी येऊन सेवा आपण करावी आणि तिने सेवा ही रुजू केलेली आहे। गुरुगादीचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहे। आज पुनश्च ती रात्री पुण्याला जाणार आहे आणि तिचा एक छंद म्हणजे पूर्ण भारत भ्रमण करणं। ती एकटी फिरते। आज आपल्या मुलांना कुठे लातूरला पाठवायचं, सोलापूरला पाठवायचं किंवा छोट्या गावी पाठवायचं म्हणजे आपण खूप चिंता करतो, पण स्वतःवरचा आत्मविश्वास व्यक्तीला त्या माणसाला किती पुढे घेऊन जातो याचे एक उदाहरण आहे। आणि आत्ता आपण जे नृत्य पाहिलं हे भरतनाट्यम आपल्या नृत्य करत असताना अगोदर आपलं अंतःकरण हे खूप पवित्र पाहिजे, खूप शुद्ध पाहिजे, खूप सात्विक पाहिजे, खूप निर्मळ पाहिजे, खूप पवित्र पाहिजे, तर आपल्याला आतला जो आविष्कार आहे तो आविष्कार नृत्याच्या माध्यमातून तो बाहेर येतो। आणि त्यांनी जी गुरूंच्या प्रती आज ती भावना व्यक्त केली त्या नृत्याच्या माध्यमातून आणि तदनंतर त्याच्या अगोदरचे जे त्यांनी नृत्य केले, कुठले नृत्य तोराई मंगलम, आणि या माध्यमातून मांगल्य आपल्याला प्राप्त व्हावं, मांगल्याच्या माध्यमातून आपलं जीवनसुद्धा मंगलमय व्हावं ही कामना केलेली आहे। आणि असंच तुझ्या जीवनामध्ये मांगल्य सदैव बरसत राहावं हीच मी आज गुरुचरणी प्रार्थना करून आज इथे या कार्यक्रमाला आपण थांबूया। मला जी लागणारी वर्षभर रियाज करायला जी ताकद लागते ॲज अ डान्सर म्हणून जे खूप सारे आम्ही जसं म्हणतो तसं ऑफबीट पाथवर चालायला लागतं, त्या सगळ्याची ताकद मला इथून मिळते। म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुन्हा एकदा मी आभार मानते की तुम्ही इथे मला नृत्यसेवा करण्याची संधी दिली।